ओम समानि वा पूतिः समाना हृदयानि वा समानमस्तु ओम मनो यथा वस्तु सुसहासिति। ओम शांति शांति शांति। आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांना प्रथम वंदन करतो आणि व्यावहारिक अध्यात्म या सदरात आज काम हा विकार आणि काम हा पुरुषार्थ या परस्पर विसंगत वाटणाऱ्या गोष्टींवर माझे विचार मी मांडतो। हे विचार माझे आहेत, निर्णय तुम्ही घ्यायचा। तर म्हणजे आय डू नॉट वॉन्ट टू इम्पोज माय थॉट्स ऑन अदर्स। मला लादायची नाही कोणावर। पाहला व्यवहारामध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी दिसतात की मानवाचा सर्वात मोठा शत्रू प्रथम क्रमांकाचा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 शत्रू सांगितलेले। आणि त्याच्यात प्रथम क्रमांकाचा शत्रू कोणता तर काम। आणि मानवी जीवनाला सार्थक करणारे 4 पुरुषार्थ सांगितले ज्याच्यामुळे मानवी जीवनाला सार्थकता प्राप्त होते। त्याच्यात नंबर 3चा पुरुषार्थ हाच आहे। थोडस विसंगत वाटते की असं कसं एकच गोष्ट शत्रू एकच गोष्ट जीवनाला सार्थक मानणार, याच्यावर विचार मांडायचे आहे। आता प्रथम भाऊ की काम हा विकार मानवाचा शत्रू कसा। अशी एक म्हण आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा। कामी माणसाला भीती नसते, लाजही नसते कोण्या गोष्टीची। त्याचं कारण असं आहे की तो त्याचंच चिंतन करतो, फक्त त्याच्या नादी लागला। कथा काढी निद्रा लागे, कामी श्वाना पडी जागे, संतांनी म्हटलेलं। कथा काढी निद्रा लागे, भागवताच्या कथेत बसला, रामकथेत बसला की झोप येते। आणि त्याच्या झोप नाही येत त्याला। सदैव चिंतन एकाच गोष्टीचं, काम विकार पूर्तीचं, दुसरं काही सुचत नाही त्याला। ना त्याला नाते गोते समजत, वय समजत, स्थळ काळाचं बंधनही नसते, तो मानत नाही। असा हा काम विकार मानवी जीवनाचा सारा सत्यानाश करणारा शत्रू आहे। जो याच्या नादी लागतो त्याचा संसार उद्ध्वस्त होतो। कित्येक उदाहरण आहे त्याच्यामध्ये। लक्ष तर पहा, अध्यात्माचं क्षेत्र पाहू। या अध्यात्माच्या क्षेत्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? चित्त एकाग्र होणं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हा विकार असा आहे की तुमचं चित्त एकाग्र होऊच देत नाही। क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा, मेलो तरी चालते म्हणून। समजलं काय? पण याची पूर्तता होऊच दे, हे असा हा भयंकर असा विकार आहे। आता या क्षेत्रातली गोष्ट करताना संतांनी आपल्याला सावध केलेलं आहे याच्यापासून की तुम्ही पहा, तुम्हाला अध्यात्म जर साध्य करायचं असेल तर या विकाराला आवर घातल्याशिवाय पुढे तुम्हाला या क्षेत्रात जाताच येत नाही। हे ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञान मार्गाचे मांग, असं तुकारामांनी म्हटलेलं, ज्ञानेश्वरांनी। हे ज्ञाननिधीचे भुजंग,
भुजंग म्हणजे साप, हे वेटोळ घालून बसलाय त्या निधीवर. आणि ज्ञान मार्गाचे मांग, मांग म्हणजे घात लावून मारणारा, असा हा विकार आहे. म्हणून सावध राहा. संत मागे पाणी नदे कढा काढी, दासीची आंघोळी ठेवी पाणी, असं म्हटलेलं आहे. संत पाहोनिया म्हणजे संत भेटल्यावर करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीचिया. संतांना पाहून काय करतो म्हणजे टवाळ्या करतो, आणि जिच्या नादी लागतो तिच्या चोळ्या धुतो. तुकारामाने सावध केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठा पाषाणा मृतिकाही. नावडे देवभक्ती, न घडे भजन, लाचावले मन आवरेना. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण येतो धावरे धाव आता. असं हे मन म्हणजे एकदा त्या कामाकडे याचं लक्ष गेलं की कशानं हा आवरत नाही. तुकारामाच्या जो अभंगाचा अर्थ काय होतो, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, जो त्याचा संग लागतो त्याचा संग नको. काष्ठा पाषाणा मृत्तिक आहे, आपल्या मूर्ती ज्या बनवायच्या त्या सुद्धा आकर्षक नको, चित्त एकाग्र होत नाही. समजलं. म्हणून जुन्या मंदिरातल्या देव्यांच्या मूर्त्या पहा कशा आहेत, आकर्षक नाहीत, मुद्दामच आहे ते. नाही तर तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा, एखाद्या मंदिरात जाऊन बघा आणि डोळे लावून बघा, तुमचं चित्त एकाग्र होते काय पहा, जर सुंदर मूर्ती समोर असेल तर. म्हणून तुकारामाने सावध केलं आहे की हे नको. आता बा याच्या नादी लागून स्त्रिया आपल्या भरलेल्या संसाराची उधळण करताना पर्वा करत नाही, साधूच्या नादाला लागतात. एक शिक्षिका होती, पेशानं शिक्षिका, नवरा ऑफिसर. घडलेली घटना आहे माझ्या सोबत होती. नवरा सोडून गेला, नोकरी आहे, आणि एका ॲटोवाल्याच्या नादी लागली, मुसलमानाच्या. समजलं काय म्हणावं याला. तर अशी संसाराची पर्वा हा विकार करू देत नाही, असा हा भयंकर विकार आहे. त्यानंतर पहा, आज लैंगिक गुन्हे घडतात. या लैंगिक गुन्ह्याच्या मुळाशी काय विचार कर. या लैंगिक गुन्ह्याच्या मुळाशी आहे अनावर कामेच्छा, दुसरं कुठलंच कारण नाही. आला एवढी शिक्षेची तरतूद झालेली आहे, 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद झालेली आहे, परंतु गुन्हे कमी झाले असं तुम्हाला वाटतंय? गुन्हे नाही कमी झाले. म्हणजे मनुष्याचं जीवन इतकं खराब करणारा विकार आहे, याच्यासारखा विकार म्हणून याला प्रथम क्रमांक दिलेला. मुली ऐकतच नाही, किती तुम्ही त्यांना सांगून पहा. समजलं का? कोणाचंच ऐकत नाहीत. आता तुम्ही जर विचार केला तर हे जे लव जिहादची समस्या निर्माण झालेली आहे आज आपल्या समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये, ही किती भयंकर समस्या आहे. कितीही समजावून सांगा ऐकतच नाही. आता
आपल्या इथं जे 4-5-6 वर्षापूर्वी एक लव जिहादचं प्रकरण घडलेलं होतं, लक्षात आणा तुम्ही. प्रकाश दादा डहाकेंनी इतका समजावून पाहिलं त्या पोरीला, समजलं का? पण त्या प्रकाश दादावर सरकी झाली ती पोरगी पोलीस स्टेशनमध्ये की ऐसा आपली हिंदू मुलगी, आणि प्रकाश दादांना मत आहे, ऐसा मत बोलो वो मेरा शौहर है. सांगा काय म्हणायचं याला. तर याच्या मुळाशी, गुन्ह्याच्या मुळाशी हा विकारच आहे. म्हणून या विकाराला आवर घालणं अत्यंत आवश्यक आहे. आता बा, सती प्रथा ही निर्माण झाली होती आपल्या समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये जी काही प्रथा निर्माण झाली ती कारणाशिवाय निर्माण झालीच नाही. त्याच्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण होतं. सती प्रथेच्या मागे कोणतं कारण होतं? स्त्री ही 2 गोष्टीमुळे अडचणीत आलेली होती. एक, बालविवाह सुरू होता, समजलं? बालविवाह, लहानपणी विवाह होत. आणि दुसरी गोष्ट, पुनर्विवाह बंद होता, समजलं? मग जी तरुणपणी विधवा झालेली बाई आहे ती किती संकटात येते तिचं जीवन. समाज हा तिला भयकवाचाच प्रयत्न करतो. कारण एक सर्वेक्षणाचा एक सिद्धांत, एक निष्कर्ष असा आहे की स्त्रीचं शत्रू, खरा शत्रू कोण आहे? तर तिच्या जवळचे नातेवाईक, समजलं का? हे भयंकर धोका आहे स्त्रीला त्याच्यापासून. तर तिची, आणि मग एकदा विटंबना झाली की मरण परवडते असं वाटते, समजलं? पण शारीरिक बदनामी नको, समाजामध्ये बदनामी नको, हे त्याच्यामुळेच होत. आणि म्हणून ती सती प्रथा निर्माण झालेली होती. राजपूत स्त्रिया परकीय आक्रमणानंतर आपण हरतोसे दिसल्यानंतर जौहर व्रत धारण करत. त्याचं कारण विटंबना होऊ नये हेच होतं. तुम्ही पहा, दौलताबादच्या किल्ल्याचा किल्लेदार रामदेव राय हा मालक त्या किल्ल्याचा. रामदेव राय अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामध्ये तो किल्ला पडला आणि रामदेव राय मारला गेला. तर रामदेव रायाची पत्नी कमलदेवी आणि मुलगी देवलदेवी या दोघींचीही इतकी विटंबना केली अल्लाउद्दीन खिलजीनं की ज्याची सोय नाही, समजलं? त्याच्या म्हणजे अशी फेकून दिलं तिला सैनिकाकडे आणि हिचं काही करा, समजलं? आता बांगलादेशामध्ये तुम्ही पाहिलं असेल किती भयानक व्हिडिओ आले. एक तरुण मुलगी आहे, 140 जणांनी बलात्कार केला. माझ्याजवळ व्हिडिओ आहे. 140 जणांनी, अखेर ती मेली, समजलं? तर असा हा विकार. मग जर विकार आहे तर उपाय असेल ना, मग त्याच्यावर उपाय हा पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ. नंबर 3चा पुरुषार्थ कोणता? काम. आणि मानवी जीवनाचे पाडलेले 4 आश्रम हे त्याच्यावरचा उपाय. पुरुषार्थ म्हणजे काय? मानवी जीवनाला ज्याच्यामुळे अर्थ प्राप्त होतो, मानवी जीवन ज्याच्यामुळे सार्थकी लागते, तो पुरुषार्थ. आता हे तर अनावर आहे, काम वासना हे अनावर आहे. मग हिला मर्यादित करायचं, काय करायचं? तुम्ही पहा, याच्यामध्ये एक उदाहरण आहे. विश्वामित्र आणि मेनका. विश्वामित्राचं तपश्चर्या भंग कोण केली तर त्या अप्सरेने केली होती, मेनकेने. आणि विश्वामित्राने तपश्चर्या सोडून दिली होती. पण भानावर आल्यानंतर विश्वामित्रानं मेनकेचा त्याग केला. मेनका स्वर्गाला गेली, विश्वामित्र तपश्चर्येला गेले. आणि ही मुलगी झाली ती शकुंतला, तिचाच मुलगा भरत, समजलं? त्याच्यानं भारत हे नाव पडलेलं आपल्या.
कण्व मुनींनी तिचं पालन पोषण केलं अशी ती शकुंतला. पाहता मनुष्य होय, ऋषीला जर ही भावना आवडता आली नाही तर सर्वसामान्याचं काय? सर्वसामान्य माणूस भावनेच्या भरात वाहत जाणारच आहे. इट इज नॅचरल. चुकणे हा माणसाचा धर्म आहे, पण चुका दुरुस्त करणे हे त्याचं कर्तव्य आहे. आपण नेमकं हे बोलतो, चुका दुरुस्त करणे. समजलं का? तर याच्या तुम्ही आहारी जर गेलेस तर मर्यादेचं भान ठेवा. नेहमी समोरच्या घटकाचा जीवन नुकसान होणार नाही याचं भान ठेवा आणि वेळी भानावर या. 4 पुरुषार्थामध्ये दुसरा पुरुषार्थ कोणता आहे? 4 आश्रमामध्ये गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रमाचा उद्देश काय आहे? मानवी वंश जो आहे तो वंश वाढला पाहिजे म्हणून काम विकाराला शमन करणे आणि मानवी वंश चालू ठेवणे याच्यासाठी गृहस्थाश्रम आहे. पहिला कोणता आहे? ब्रह्मचर्य आश्रम. 25 वर्षापर्यंत अध्ययनच करा आणि त्याच्या पुढे विवाह करा आणि विवाह करून दिव्य संतती निर्माण करा. तुम्ही पहा, बहुतेक ऋषी आपले जे आहेत ते वैवाहिक आहेत, बहुतेक देव वैवाहिक आहेत. तुम्ही पहा ना, आणायचे समजा तो आवश्यकच आहे, पण त्याला वयाची मर्यादा आहे. 50व्या वर्षानंतर वानप्रस्थ असतो. लोक ही मर्यादा पाळत नाही, काळवेळेचं भान नाही, त्यानंतर वयाचं बंधन पाळत नाही. ही फार मोठी चूक आहे. म्हणून ब्रह्मचर्याश्रम ही आपल्या संस्कृतीनं घालून दिलेली मर्यादा आहे. आणि इथे येते सत्संगाचं महत्त्व. काय करतो सत्संग? तर तुमचे जे भरकटलेले विचार आहे त्या भरकटलेल्या विचारांना जागेवर आणणे आणि तुम्हाला सन्मार्ग दाखवणे हे महत्वाचं काम आपला सत्संग करतो. हल्ला म्हणून हे अनन्य साधारण सत्संगाचं महत्व आहे. तुम्हा सत्संग यासाठीच करायचा असतो. कितीही जरी तुमचं मन भरकटलं तरी त्याला जागेवर आणण्याचं काम सत्संग करतो. तुमच्या जीवनाला दिशा दाखवतो, तुमचं जीवन सुधारतो. म्हणून सत्संगाची कास धरा. इतकं बोलणं संपतं.